मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रात राहत असाल आणि मराठी व्यक्ती असाल आणि तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर सांगा महाराष्ट्राची शान कोणती आहे, तर तुम्ही कोणते उत्तर द्याल? तर मित्रांनो, विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा की महाराष्ट्राची शान कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्राची शान आहे आपले लोकगीतं. तर आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची शान असणारे लोकगीतं कोणत्या प्रकारचे आहेत यांची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. लोकसाहित्य हे वंश परंपरेने चालत आलेले असे साहित्य असते, त्यामुळे त्याचा उगम असा निश्चित सांगता येणार नाही. लोकांना उपदेश देण्यासाठी, त्यांना समजावे यासाठी पटेल अशा शब्दांमध्ये लयबद्ध करून लोकगीते तयार करण्यात आली होती. पण आज इतका कालावधी उलटून आणि आधुनिक काळ येऊन सुद्धा या लोकगीतांची ख्याती काही कमी होताना दिसत नाही. उलट या लोकगीतांचा आधार घेऊन अनेक जण आजही वेगवेगळ्या लोकगीतांचा समावेश करताना आढळतात. आता लोकगीत म्हणजे एक ठराविक लोकगीत नाही, तर यामध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. लोकसाहित्यात लावणी, भारूड, पोवाडे, भोंडल्याची गाणी, सकाळी दारात येणाऱ्या वासुदेवाची गाणी असे अनेक प्रकार आपण आतापर्यंत ऐकले असतील. लोकगीत मराठी माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि आपण सुद्धा हा व्हिडिओ इतरांना फॉरवर्ड करू शकता, लाईक करू शकता आणि आपले कमेंटसुद्धा देऊ शकता. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया महाराष्ट्राची शान लोकगीत मराठी यांची माहिती. पहिली शान आहे आपली लावणी. तर लावणीबद्दल माहिती पाहूया. लावणी हा महाराष्ट्रातील लोककलेचा प्रकार आहे. ठसक्यात जी गाणी सादर केली जातात त्याला लावणी असे म्हणतात. लावणीला तमाशा असे देखील म्हटले जाते. लवण म्हणजेच लावण्य किंवा सुंदर या शब्दावरून लावणी या शब्दाचा उगम झालेला आहे. लावणीमध्ये शृंगार रस ओतप्रोत भरलेला असतो. लावणीमध्ये नुसते गीत येत नाहीत, तर त्याची ठसकेबाज अदाकारी ही देखील पाहण्यासारखी असते. म्हणूनच आजतागायत हा प्रकार चांगलाच टिकून आहे. लावणी ही तमाशाचा किंवा फडाचा भाग असली तरी देखील तिला आता जगभरात मान्यता मिळाली आहे. जुनी लावणी आता आलेल्या काही नवीन लावणीने लोकांच्या मनात घर केलेले आहे. लावणीची उत्पत्तीविषयी दोन विचारप्रवाह आढळतात. संतांचे विचार घेऊन शाहिरांनी विविध रसांच्या रचना केल्या 12व्या आणि 13व्या शतकात. तर आध्यात्मिक विषयांवर लावण्या होत असत, पण त्यानंतर केवळ शृंगार रसातच लावण्या होऊ लागल्या. चांदीची लोटी बसली घासीत ते वाजले की 12 या लावणीमध्ये कायम दुहेरी अर्थ दिसून आला आहे. आता लावणी ही केवळ शृंगारी असते. लावणीचे साधारणपणे 3 प्रकार असतात: गान प्रकार लावणी, नृत्यप्रधान लावणी आणि अदाकारी प्रधान लावणी. या वेगवेगळ्या लावणीचे सादरीकरण हे देखील वेगळे असते. यामध्ये घुंगरू, ढोलकी यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. लावणी हा लोकगीताचा प्रकार, त्यामुळे चांगलाच प्रचलित आणि आजही लक्षात राहिलेला आहे. दुसरा प्रकार आहे आपला भारूड. तर भारुडाबद्दल माहिती पाहूया. भारूड हा एक पद्य वाङ्मयाचा प्रकार आहे. संतांनी भारुडाचा उपयोग करून समाजोपयोगी संदेश देण्याचे काम केलेले आहे. आजही अनेक ठिकाणी भारूड ही आवर्जून गायली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास आणि एकनाथ महाराज यांच्या नंतर झालेल्या थोर संतांनी भारुडाची रचना केलेली आहे. भारूड याचा अर्थ धनगर असा घेतला जातो, असा दाखला महानुभाव पंथाच्या ग्रंथात केलेला आहे. ही एक आध्यात्मिक आणि धार्मिक अशी रचना असून अनेक भारुडांचे वाचन आजही मोठ्या उत्साहात आणि आनंदात केले जाते. भारूड हे बोली भाषेत केले जातात. अनेक तळागाळातील लोकांनाही त्याचा अर्थ कळावा अशी त्यांची रचना केलेली असते. भारुडाचे 3 प्रकार आहेत: भजनी, सोंगी आणि कूट भारूड असे प्रामुख्याने त्याचे प्रकार मानले जातात. भजनी भारूड हे एखाद्या कीर्तनाप्रमाणे असते, तर कूट भारुडाचा अर्थ लावावा लागतो. अनेकदा अशा भारुडाचे दुहेरी अर्थ दडलेले असतात. पण भारूड हा प्रकार अश्लील नसतो. लोक शिक्षणासाठी भारुडाची रचना करण्यात आली. या भारुडामध्ये महिला भारूड रचना आणि सादरीकरण करणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश
असतो. महिला भारूड रचनाकारामध्ये गंगूबाई जाधव, चंदाबाई तिवाडी अशा काही भारूड रचनाकारांचा समावेश आहे. त्यानंतरचं आपलं आहे प्रकार पोवाडे. तर पोवाड्यांबद्दल माहिती पाहूया. पोवाडा हा प्रकार माहीत नाही असा व्यक्ती फारच विरळा असेल, कारण महाराजांचा पोवाडा हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पोवाडा हा वीर रसातील लोकगीतांचा प्रकार आहे. लोकगीत मराठी माहिती घेताना पोवाड्याची माहिती घेतली जाणार नाही असे मुळीच होणार नाही. पोवाडे हे उंच आणि चढ्या आवाजात गायले जातात. त्याची सुरुवात इतकी जोरदार असते की ती ऐकल्यानंतर अंगावर काटा आल्या वाचून राहतच नाही. मराठी भाषकांचा स्फूर्ती देणारा असा हा गीत प्रकार आहे. भारतात साधारणतः 17व्या शतकात पोवाड्याची निर्मिती झाली. ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा असा पोवाडा हा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर घटना सांगणारे अनेक पोवाडे आतापर्यंत तुम्ही नक्कीच ऐकले असतील. कवी तुलसीदास, यमाजी भास्कर, राम जोशी, होनाजी बाळ, अनंत फंदी यांनी वेगवेगळ्या पोवाड्यांची आणि वेगवेगळ्या शूरवीरांवर पोवाड्यांची निर्मिती केलेली आहे. पोवाडे हे आजही खास कार्यक्रमानंतर गायले जातात. पोवाडा हा या लोकगीत मराठी माहिती घेतल्यानंतर तो तुम्हाला ऐकायची इच्छाही नक्कीच होणार आहे. यानंतरचा प्रकार आहे आपला भोंडल्यांची गाणी. तर यामध्ये काय असते पहा. दिंड्या मोडग पोरी, दिंड्यांची लांब दोरी. भोंडला हा प्रकार नवरात्रीच्या काळात अनेकांनी ऐकला असेल. महिला एकत्र येऊन वेगवेगळ्या गाण्यांवर फेर धरतात आणि नाचतात. पण भोंडला आणि बॉलिवूड गाण्यांमध्ये बराच फरक आहे बरं का. भोंडल्यांची गाणी ही नित्य कामांविषयी, संसाराविषयी आणि मजेशीर अशी असतात. पूर्वीच्या काळी महिलांना फार काही सूट नसायची. अशा वेळी एकत्र येऊन मजा करण्यासाठी आणि नटण्यासाठी महिलांना एक संधी मिळते. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात प्रचलित असा प्रकार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात भोंडला खेळला जातो. त्याप्रमाणे हल्ली रास गरबा खेळला जातो. अगदी तसाच हा पारंपरिक प्रकार आहे. यामध्ये रोज वेगवेगळ्या शुभचिन्हांचा वापर केला जातो. यामध्ये हत्ती, फुलांच्या माळा, धान्य यांचा वापर केला जातो. हा खेळ खेळून झाल्यानंतर खिरापतही ठेवली जाते. याची सुरुवात ही नमन गीतापासून केली जाते. त्यानंतर 1-2 तास भोंडला सुरू होतो. यानंतरचा प्रकार आहे वासुदेवाची गाणी. यामध्ये पहा, आपले डोळेही उघडायच्या आत आपल्या मंगलमयी अशा गाण्यांनी सगळ्यांना उठवणारा वासुदेव तुम्हाला सगळ्यांना आठवतो का, की तो काळाच्या पडद्याआड गेला आहे. डोक्यावर मोर पंखाची टोपी, पायघोळ, अंगरखा, धोतर आणि एखाद्यावर झोळी घेऊन, खांद्यावर झोळी घेऊन फिरणारा वासुदेव हा आता फारच कमी लोकांना पाहायला मिळत असेल. पण आजही अनेक लहान गावांमध्ये असे वासुदेव येतात. त्यांच्या मुखी अशी गोड गाणी असतात. ही गाणी म्हणजे समाजरूपी आरसा आहे, ज्यामध्ये समाजासाठी उपयोगी असा संदेश दिलेला असतो. संसार करताना आणि घर सांभाळताना तुम्ही कशा प्रकारे राहायला हवे या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितल्या जातात. वासुदेव कोणीही होऊ शकतो, कारण हे केवळ समाज प्रबोधनासाठी घेतलेले एक रूप आहे. घरोघरी जाऊन भिक्षा गोळा करून ते आपले जीवन व्यतीत करतात. वासुदेवाची परंपरा ही कधी सुरू झाली याविषयीची नक्की माहिती कोणालाच नाही. असे म्हणतात की पूर्वीच्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेवांच्या मदतीने शिवाजी महाराज संदेश पाठवत असत. हेरगिरीसाठी त्यांचा उपयोग केला जात असे. वासुदेवाच्या गाण्यांमध्ये नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम आदींनी वेगवेगळी रूपके सुद्धा आढळून आलेली आहेत. यानंतरचा प्रकार आहे पोतराजाची गाणी. यामध्ये पोतराज हा महाराष्ट्राच्या कला प्रकारामधील एक कला प्रकार आहे. हा कला प्रकार खूपच जास्त प्रचलित असा कला प्रकार आहे. हल्ली पोतराज म्हणजे चाबूकवाले फारसे दिसून येत नाहीत, पण आजही बुगू बुगू वाजवत ते अनेक ठिकाणी फिरताना दिसतात. अंगावर चापकाचे फटके मारून घेत ते नाचताना दिसतात. त्यांच्या पायात घुंगराची चाळ बांधलेली असते. मरियाईचे भक्त अशी त्यांची ओळख केलेली असते. त्यामुळे ते देवीचे उपासक असतात. देवीशी निगडीत गाणी गात ते दारोदारी फिरतात. त्यांच्याबद्दल इतिहासात फार काही नोंद नसल्या तरी देखील पोतराज ही आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. यानंतरचा प्रकार आहे भलरी
गाणी यामध्ये भलगडी दादा भलगडी हे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असं गाणं तुम्ही अगदी लहानपण ऐकले असेल. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे स्थान हे फारच वेगळे आहे आणि महत्त्वाचे आहे. भलरी गाणी ही खास शेतकऱ्यांची गाणी आहेत. लोकगीत मराठी माहिती घेताना या भलरी गाण्यांची माहिती घेणे देखील खूपच जास्त गरजेचे आहे. या प्रकाराबद्दल फार काही नोंदी नसल्या तरी तुम्हाला सोशल मीडियावर त्यांच्या अनेक गाणी नक्कीच मिळतील. मराठी भाषेमध्ये असलेली शेतकऱ्यांची ही गाणी तुम्ही ऐकली नसतील तर ती ऐकायला हवीत असे गाणे आहेत. भलरी हा ग्रामीण गीतांचा प्रकार आहे. शेतात राबताना खूप कष्ट करावे लागतात. अशा वेळी कामाचा थकवा जावा आणि ऊर्जा यावी यासाठी एकत्र येऊन ही गाणी गायली जातात. याला जागल्या असे देखील म्हटले जाते. आदिवासी भागांमध्ये त्यांच्या भाषेत ही गाणी गायली जातात. एका विशिष्ट सुरात ही गाणी गायली जात असतात. यानंतरचा प्रकार आहे आपला गोंधळाची गाणी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. गोंधळ हा फारच प्रचलित असा लोकगीताचा प्रकार आहे. गोंधळ हा अनेक कार्यक्रमादरम्यान घातला जातो. देवांना प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घातला जातो. गोंधळ हा विधी नाट्य प्रकारातील एक प्रकार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी याची प्रथा दिसून येते. अनेक जण लग्नानंतर गोंधळ अगदी हमखास घालतातच. गोंधळ हा जागरणाचा प्रकार आहे. गोंधळी हे देखील देवीचे उपासक असतात. गोंधळात महिलांचा सहभाग हा नसतो. यात पुरुष समाविष्ट असतात. वेगवेगळ्या आध्यात्मिक कथांची सांगड पद्यांमध्ये करून नाट्यमयरित्या याचे सादरीकरण केले जाते. यामध्ये एक प्रमुख साथीदार असत आणि बाकीची त्याला सहाय्य करणारे असतात. लोकगीत मराठी माहिती घेत असताना याची माहिती नक्कीच घ्यायला हवी असा हा लोकगीताचा प्रकार आहे. या लोकगीतासाठी संबळ, तुंतुणे, झांज, डिंबरी, झांजरी यांचा वापर केला जातो. यासाठी केलेली वेशभूषा ही देखील वेगळ्या प्रकारची असते. गोंधळी समाजातील लोक ही कला सादर करताना आपल्याला दिसतात. यानंतरचा प्रकार आहे गवळण. तर याबद्दल माहिती पाहूया. गवळण हा देखील तमाशाचा एक भाग आहे. अनेकदा तमाशाची सुरुवात करताना गवळण सादर केली जाते. गवळण हा कृष्ण भक्तीचा एक प्रकार आहे. गणानंतर गवळण सादर केली जाते. गवळणीत कृष्ण भक्तीची गाणी असतात. गवळणीमध्ये मजामस्ती केली जाते. कृष्ण हा जसा खोडकर होता तो सगळ्यांची खोडी काढायचा, सगळ्यांची छेड काढायचा. त्याची नाट्य रूपांतर ही अगदी याच पद्धतीने केले जाते. त्यामुळेच ही बघण्याची मजा काही वेगळीच असते. गवळण ही पारंपरिक पद्धतीने राधाकृष्णांच्या लीलयांवर आधारित अशी असते. गवळणी मागे केवळ मनोरंजन हे एकमेव उद्दिष्ट असते. त्यामुळे हा प्रकार आजही चांगला गाजलेला आहे. याशिवाय तुम्ही थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा माहिती घेऊन आपल्या ज्ञानात भर घालू शकता. यानंतरचा प्रकार आहे आपल्या जात्यांवरील गाणी. तर आताच्या काळी पीठ बनवण्यासाठी पिठाच्या गिरण्या आहेत. अगदी इन्स्टंट अशा पद्धतीने हल्ली पीठ मिळतं. पण पूर्वीच्या काळी जात्यावर एकत्र पीठ दळले जात होते. मोठ्या प्रमाणात दळण काढताना जात्यावरील गाणी सादर केली जातात. जात्यावरील गाणी ही विशिष्ट स्वरात गायली जातात. त्यामुळे ही गाणी ऐकायला मधुर वाटत असतात. यालाच जात्यावरील ओवी असे देखील म्हटले जाते. 17व्या शतकात देखील याच्या नोंदी दाखवल्या जातात. जात गोलाकार फिरवताना एक ऊर्जा लागते. हे ऊर्जा या गाण्यातूनच मिळत असते. मित्रांनो, तुम्हाला तुमची आई दळत असताना किंवा तुम्ही खूप छोटे असतानाच तुम्हाला आठवत असेल की दळण हे कशा पद्धतीने दळले जात होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सुद्धा सपोर्ट करू शकता. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मग आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.